बॉबी स्पोर्ट क्रिकेट टीमला 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे। जवळपास 6 षटकार ठोकावे लागतील, किंबहुना 5 षटकार आणि 1 धाव असं चित्र आतापर्यंत पाहायला मिळेल। थोडस अवघड आव्हान आहे, थोडस म्हणण्यापेक्षा बरंच अवघड आव्हान केतन तिर्लोटकरने अनेक वेळेला हाताळलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्या त्या वेळेला केतन तिर्लोटकर चा खेळ अजून द्विगुणित होतो, अजून बहरात येतो असा हा खेळाडू आहे। टॉस बॉल आडव्या बॅटने खेळला तर हा आला पहिला धमाका। 5 मध्ये 25 ची गरज, केतन तिर्लोटकरने दबाव टाकलाय। यावेळेला देखील कुट्टप्पाचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप। 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे। या वेळेला फिश बॉल आणि त्याला खोदून काढलं। हो क्या बात है, केतन आजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय। केतन आउट करावं लागेल, मात्र केतन आउट होण्याचं नाव घेत नाहीये। यावेळेला चेंडू वडिलांच्या दिशेने संभाव्य षटकाराला परतवला, दुसऱ्या धावेसाठी सरसावला देखील। वा, क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट। व्हाईट बॉलची घोषणा होते आणि 12 धावांची गरज आहे। 2 चेंडू 12 धावा, केतन तयार। और पिच बॉल, क्या बात है केतन, ओ हो लाजवाब पट। मात्र सामना संपलेला नाहीये, शेवट गोड कोणत्या संघासाठी होणार, केतन तिर्लोटकर देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर रोहित देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहणार। शेवटचा बॉल, 6 धावांची गरज, लेग स्टिक वरचा बॉल आणि यावेळेला डॉट बॉलची घोषणा होते आणि हा सामना जिंकलाय।